नागपुर जिले की रामटेक तहसील के अंतर्गत आने वाले बोथिया पालोरा जिला परिषद सर्कल के अंतर्गत आने वाली सालई ग्राम पंचायत सहित पूरे रामटेक पंचायत समिति के अंदर वाटर हार्वेस्टिंग योजना में 42 लाख रुपए के घोटाले को लेकर 4 सदस्यों की कमेटी सलाई ग्राम पंचायत पहुंची, जहां अधिकारियों और पदाधिकारियों के साथ में किए गए कार्य का सर्वेक्षण किया। आज मनरेगामध्ये देवेंद्र डोंगरे यांनी जी तक्रार केली होती त्याची चौकशी केलेली आहे। सालईला आपण बघत आहोत, हे काम पूर्ण झालेलं आहे। पुसदामध्ये ऑनगोईंग काम आहे, तर हे जे काम आहेत ऑनगोईंग आहे। सदर कामाचे साहित्य ग्रामपंचायत आलेले आहे। जे मूल्यांकन शाखा अभियंता यांनी केले ते ऑनगोईंग कामाचे मूल्यांकन आहे। त्यामुळं त्यांनी किती मूल्यांकन केले आणि काय केले हे प्रत्यक्ष पाहणीमध्ये लक्षात येईल। पण काम सुरू आहे, सालईचं काम पूर्ण झालेलं आहे। यापूर्वी जे व्हिडिओ बनवला त्यामध्ये काम कंप्लीट नव्हते, परंतु आज रोजी काम कंप्लीट झालेले आहे। बाकी सर्व बाबी चौकशीत नमूद करण्यात येतील। इथे चौकशी अधिकाऱ्यासह आलो। आम्ही इथे याच्या अगोदर 26 तारखेला व 28 तारखेला आलो होतो। इथला व्हिडिओ शूटिंग भी आमच्याकडे आहे, तुमच्या चॅनलकडे पण आहे। इथे काम पूर्णपणे बोगस आणि अपूर्ण होतं, पण चौकशी होणार आहे। व्हिडिओ व्हायरल झाला आहे न्यूजवर, तुमच्या चॅनलमुळे ह्या गावाचा तरी उद्धार झाला। इंजिनियरने 1 ते 2 दिवसात ओबडधोबड काम करून हे काम अपूर्ण काम पूर्ण केलं, कारण बिल तिसऱ्या महिन्यात 31 तारखेलाच निघलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायची दाट शक्यता होती। त्यामुळे त्यांनी तुमच्या न्यूज चॅनलमार्फत जो आलेला व्हिडिओ न्यूजमध्ये पाहिला, त्यामुळे त्यांनी अफरातफरी मचवून हे काम तात्काळच्या तात्काळ पूर्ण केलं। याची ग्वाही मीच नाही सर्वजण देत आहेत। चौकशी अधिकाऱ्यालाही विचारू शकतात, तिथे आलेल्या इंजिनियरलाही विचारू शकता की हे काम मात्र 4 ते 5 दिवसापूर्वीच झालेलं आहे। यावर जो आरोप करण्यात आला होता आणि याच्या आधी जे व्हिडिओ त्यांनी प्रसारित केले, जसं पुसदा पुनर्वसन 1 मध्ये की हे 3 कामं झाले आहेत आणि या 3ही कामावर बिल काढण्यात आलं आहे, हे सपशेल चुकीची माहिती आहे। त्यातल्या एका कामावर मी बिलाची रेकॉर्डिंग केली आहे आणि कसं आहे, बिलाची मागणी केली म्हणजे काम पूर्ण झालं असं होत नाही। जे आम्ही MB लिहितो त्या MBमध्ये आम्ही लिहितो बिल रेकॉर्डेड इन फेवर ऑफ XYZ ट्रेडर्स फॉर सप्लाइंग मटेरियल टू कन्स्ट्रक्शन ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग और जो काही काम असेल तर याच्या तुम्ही मराठीत अगर भाषांतर केलं तर तुम्हाला समजून येईल की आम्ही फक्त साहित्याची सप्लाई